ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची। मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी, आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋतुजा। न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत। पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी। राज्य सरकारने यावर्षी 10 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे। यापूर्वी 32 कोटी आणि 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठल्याचा दावाही सरकारकडून केला जातोय, पण त्यातील किती वृक्ष जगले याचा कुठलाही अहवाल सरकारकडे नाहीये। शेतीसमोरील आज सर्वात मोठी समस्या म्हणजे जवळपास सर्वच पिकांना उत्पादन खर्च वाढलाय। पिकांची उत्पादकता पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्पादन घटत आहे। बहुतांश शेतीमालास बाजारात चांगला भाव मिळताना दिसत नाहीये। परिणामी शेती व्यवसाय आदबट्ट्याचा ठरत आहे। मराठवाड्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये यंदा हेक्टरी उत्पादनात वाढीचा अंदाज आहे। कृषी विभागाने हंगाम 2024-25 साठी कपाशीचे सरासरी उत्पादन 4 क्विंटल 22 किलो इतके प्रस्तावित केले असून लातूर जिल्हा 5.50 क्विंटल हेक्टरी उत्पादकतेसह आघाडीवर आहे। तालुक्यातील सातगाव पठार परिसरात खरीप हंगामात 5000 एकरापेक्षा अधिक क्षेत्रावरील बटाटा लागवड खोळंबली आहे। गेल्या महिनाभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे। नंदुरबार आणि शहदा तालुक्यातील प्रसिद्ध मिरचीची लागवड यंदा सुमारे 4500 ते 5000 हेक्टरवर स्थिर राहण्याची शक्यता आहे। मागील हंगामातील अतिवृष्टी, रोगराई आणि बाजारातील स्थिर दरांचा परिणाम लागवडीवर दिसून येत आहे। तरीही नवीन तंत्रज्ञानामुळे उत्पादन क्षमताही टिकून आहे। भंडाऱ्याच्या पिपरा झांझरी या गावातील हर्षा वहाणे यांनी धानपट्ट्यात 15 एकरांवर आवळा लागवड करून त्यावर प्रक्रिया केंद्र सुरू करत शेतीपूरक उद्योगात यशस्वी वाटचाल केली आहे। पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन त्यांनी नव्या बाजारपेठ निर्माण केल्या आहेत। राज्यातील पशुधनाच्या आरोग्य सेवेसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय। 2053 नव्या अवर्ग पशुवैद्यकीय दवाखान्यांची उभारणी केली जाणार आहे। या सुविधांमुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यांपर्यंत थेट शस्त्रक्रिया, प्रयोगशाळा आणि एक्स-रे सेवा पोहोचणार आहे। रामनराव बोल्ला यांच्या विरोधात शेतकऱ्यांची 145 कोटी रुपयांची फसवणूक आणि बनावट कर्ज प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याच्या पुराव्यांच्या आधारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याचा जामीन अर्ज फेटाळलाय। या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज अनकट।